जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये या ठिकाणी विदर्भाचं महाअधिवेशन ठेवण्यात आलेलं आहे. नेमका काय उद्देश होता याचा आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत आयोजकही आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील आहे. काय उद्देश आहे आजच्या कार्यक्रमाचा? आजच्या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की बाबा आमचा विश्व आदिवासी जागतिक दिन होता, त्यामुळे तो पूर्ण समाज हा एकत्र आला पाहिजे आणि समाजाला चांगल्या मोलाचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. समाजाची दिशा काय आहे, समाज काय करत आहे आणि जे स्तरावर आमच्या लोकांना आजपर्यंत जो समाज आहे, भारतीय समाज आहे, भारतीय समाजाला आजपर्यंत त्यांचा सुद्धा जरी एसआर जरी सुरू असेल तरी आमच्या लोकांचं मतदान यादीत सुद्धा नाव नाही आहे, आम्हाला योजना सुद्धा नाही आहे. या संदर्भात आमचं हे एकत्र करून या लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम म्हणून आम्ही आता जागतिक आदिवासी दिनाचा हा कार्यक्रम केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी आदिवासींवर अनेक आपण पाहतो, अजूनही मुख्य प्रवाह जो आहे आदिवासी समाज घटक आलेला पाहायला मिळत नाही. काय कारण, काय करतोय आपण त्यासाठी? कारण हे सर्व जे शासकीय जे आदिवासी प्रकल्प खाते हे त्यांचंच म्हणजे इथे खच्चीकरण आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्यामुळेच या समाजाची प्रगती होत नाही आहे. कारण की तडागाळामध्ये आज भारत देशामध्ये हा आदिवासी समाज बांधव प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, परंतु ह्या महाराष्ट्रातली आदिवासी प्रकल्प खात्याचे जे अधिकारी असतील ठराविक 2-3 जिल्ह्यासाठी हे काम करत असतात. हे मंत्र्यांच्या बोटावर हे नाचत असतात. तर त्याच्यासाठी ह्या समाजाची, ह्या आदिवासी समाजाची खरी प्रगती कधी करायची असेल तर तडागाळापर्यंत जाऊन ह्या सर्व सूचित समाजाचं हे काम करायला पाहिजे. त्यांचं म्हणजे मेन मुद्दा म्हणजे त्यांना मूळ प्रवाह त्यांना आणायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या उदाहरणार्थ त्यांच्यासाठी शिक्षण हे चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून द्यायला पाहिजे. परत त्यांचे घरकुलचे जे विषय असतील ते मार्गी लावायला पाहिजे. परत मी तुम्हाला सांगतो, आता आज ज्या समाजावर जो आदिवासी समाज बांधव आहे त्यांचा आज पूर्ण भारत देशामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सर्व आदिवासी समाज बांधव आज उघड्या डोळ्यांनी बघतायत. काय मागणी काय? आज मागणी हेच आहे की बाबा आदिवासी समाज बांधवांना ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचायला पाहिजे. आणि दुसरा अजून एक असा विषय आहे, आज आदिवासी जागतिक दिन ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या प्रत्येक पीओ कार्यालयामार्फत ह्या राबवल्या जात होता. परंतु आजची अशी परिस्थिती आहे की आज त्या पीओ कार्यालयामध्ये आदिवासी जागतिक दिन ह्या साजरा केला जात नाही आहे. याचं कारण का? तुम्हाला का पैसे कमी पडता आहेत का? वर्षातून फक्त 2 सण येतात, ते सुद्धा कधी तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यावर कधी काम करत नसेल तर अशा आदिवासी प्रकल्प खात्यावर आमचा धिक्कार आहे आणि त्यांचा निषेध आहे. नक्कीच आजच्या या आदिवासी जागतिक दिनानिमित्त आदिवासींसाठी जे उपक्रम राबवले जातात ते पूर्ण क्षमतेने राबवले जात नाही. अधिकारी त्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे या विदर्भाच्या महामेळाव्याचं आयोजन जे आहे या ठिकाणी आयोजित करण्यात केलं होतं. आणि आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकच या ठिकाणी मागणी केली जाते की आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन असेल किंवा शासन असेल हे कटिबद्ध असलं पाहिजे. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.